हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज असं झालं की आज मला जायचं होतं कॉलेजला. त्यासाठी मी आंघोळ वगैरे केली आणि सनस्क्रीन जे आहे ते अप्लाय केली. कॉलेज युनिफॉर्म जो आहे तो होता हॉस्टेलला आणि मी होती घरी. तर इथे माझी मम्मी जी आहे ना बसली होती की ती म्हणजे विचार करत होती की माझी मुलगी चालली आता तिच्यासोबत गोष्टी कोण करणार. तर सनस्क्रीन वगैरे अप्लाय केली आणि तुम्हालाही सांगते की रोज सनस्क्रीन जे आहे ते अप्लाय करत जा. माझ्या भावाने 4 दिवसानंतर आज आंघोळ केली होती बिचाऱ्यांनी. आणि तुम्हाला सांगते की विदर्भामध्ये खूप जास्त ऊन आहे, त्यामुळे तुम्ही जे आहे रोज सनस्क्रीन जे आहे ते अप्लाय करत जा. करता की नाही करत कमेंटमध्ये नक्की सांगाल. आणि मी झाली रेडी इथे सनस्क्रीन लावून जे आहे ते. आणि माझ्या भावाने आज आंघोळ जे आहे 4 दिवसानंतर केली, तर तो जो आहे ना सुंदर दिसत होता. तसं तो चांगला दिसते म्हणा, पण बिचाऱ्याला आज बरं नव्हतं वाटत, त्यामुळे त्याचा थोडासा लाड केल्याने तुम्ही करता का तुमच्या भावाचा कमेंट करून सांगा. आणि त्यानंतर आम्ही दोघं रेडी झालो आणि माझी मम्मी बिचारी खूपच जास्त हळवी आहे. इथे ती रडत होती, माझा लाड करतही होती आणि माझ्या मम्मीच्या डोळ्यातले आसू पाहून मला खूप जास्त कसं तरी वाटत होतं. घरीवरून आली होती मीही, पण स्वतःला सांभाळून माझ्या मम्मीला केला टाटा बाय बाय. मम्मीला म्हटलं रडू नको. मम्मी म्हणे छान अभ्यास कर, मोठी हो. तर इथलं सर्व असं सुरू होतं आणि माझा भाऊ करत होता गाडीची साफसफाई जी आहे ते. माझे पप्पा करत होते ब्रश आणि त्यानंतर माझ्या मम्मीने परत मला मिठी मारली. माझ्या मम्मीने केला माझ्यासोबत टाटा बाय बाय जे आहे ते. आणि त्यानंतर आम्ही दोघंही बहीण भाऊ रेडी झालो आणि त्याने काढली गाडी आणि मी आणि माझा भाऊ जे आहे ते गेलो आधी हॉस्टेलला. इथून जे आहे हॉस्टेलला आली आणि मस्त सकाळचं सूर्य जे आहे पहाट सकाळीच निघाली होती आणि हॉस्टेलला आहे हॉस्टेलचा रोड. हॉस्टेलला आली, त्यानंतर तयारी आहे हॉस्टेलवर केली कॉलेजची आणि त्यानंतर आम्ही निघालो कॉलेजला जायला. हा आहे आपला बजाज चौक जे आहे तो. बजाज चौकमध्ये सकाळी खूप जास्त गर्दी होती. मला वाटलं की माझी बस जे आहे ते सुटूनच जाते की काय, कारण की गर्दीमुळे खूप जास्त गर्दी जी आहे ते होती. सावंगीमध्ये पण ट्रॅफिक होती. त्यानंतर कसं तरी माझ्या भावाने मला आणून दिलं आणि कॉलेजला जे आहे ते पोचलो बसनी. पंचिंग वगैरे केली, बायोमेट्रिक प्रेझेंटी लावली आणि क्लासमध्ये आली तर काय पाहते, इथे निघाली घोरपड जे आहेत ते. तुम्हाला मी झूम करून दाखवते, तुम्हाला दिसली काही ही घोरपड जे आहेत ते. आणि खूप जास्त चिपकून जे आहे ना ते एका कॉर्नरमध्ये जाऊन बसली होती. आधी ती वर राहायची, आता ती खाली आली. पण काही असो, भीती तर वाटणारच ना. त्यानंतर मुलं वगैरे आली आणि त्यांनी घोरपड जे आहे काढण्याचा प्रयत्न केला, पण ती घोरपड काय केल्याने निघाली नाही. या कॉर्नरवरून त्या कॉर्नरला गेली. इकडे काकू पण घोरपड जे आहे ते काढण्याचा ट्राय करत होत्या. कसं तरी घोरपड जे आहे काढण्याचा ट्राय करत होतं, पण घोरपड काही निघायची नाव नव्हती घेत. उलट ती या कॉर्नरवरून दुसऱ्या कॉर्नरवरून तिकडल्या कॉर्नरला जात होती. आणि इथे जे आहे ना, इथून बघा किती मोठी ही घोरपड जी आहे ती होती. काही लोक घोरपडला ना म्हणजे त्याचं मीठ पण खातात, तर घोरपडीचं पण मला योग्य नाही वाटत ते खाणं. त्यानंतर घोरपड जे आहे ना इथून तिला वरून फेकली, तर घोरपड जे आहे ना इकडून अशी जात होती. इथे झूम करून दाखवण्याचा प्रयत्न केला, पण माहित नाही दिसली की नाही. तर त्यानंतर आम्हाला सुट्टी जी आहे ते झाली, बिकॉज आज सॅटर्डे होता आणि मोबाईल ठेवता माझे नख जे आहे ना मलाच लागले. इथे ब्लड जे आहे ते लागून गेलं. त्यानंतर सुट्टी वगैरे झाली आणि मी आली माझ्या हॉस्टेलला. इथे कुत्रे मस्त झोपलेले होते. ऊन जे आहे ते खूप जास्त वाढलेली होती, म्हणून तुम्हाला सांगते रोज सनस्क्रीन लावत जा. त्यानंतर सानिका जी आहे ती आली रूममध्ये आणि मला दाखवते तिच्या मैत्रिणीने केलेली क्रिएटिव्हिटी जे आहे ते. पिंपळाच्या पानाला सुंदर असं क्रिएटिव्ह जे आहे ना तिने बनवलं होतं, त्यावर आता ती पेंटिंग जे आहे ते काढणार आहे अशी ती म्हणाली. त्यानंतर मी असा टाइमपास करत होती. ते जे चुटुकलीवाले फुगे राहते ना ते फोडत होती. तुम्ही फोडता का कमेंटमध्ये सांगाल, मला तर खूप आवडते. तर असा हा दिवस जो आहे इथेच गेला. तर हा ब्लॉग इथेच एंड करते. मिनी ब्लॉग आहेत तो. तर भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला फॉलो करा इंस्टाग्रामला. तोपर्यंत बाय.